कमळी कमळी या मालिकेचा खूपच इंटरेस्टिंग असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट संपायला फक्त 1 दिवस उरलेला असतो. त्या एका दिवसानंतर सगळी प्रॉपर्टी नाईलाजाने अनिकाच्या नावावर करावी लागणार असते. पण त्याआधीच देवी आईचा चमत्कार घडतो. आजोबांची वाचा परत येते आणि आजोबा राजला सांगतात की कमळीच हीच तुझी मुलगी आहे. तर मित्रांनो, हे घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कामिनीने रागिणीने ठरवलेलं असतं की कमळीला जिवंत मारायचं, तिला आता सोडायचंच नाही, आपल्या आयुष्यातला काटा असा उपटून फेकून द्यायचं, असं कामिनीने ठरवलेलं असतं. पण रागिणी कामिनीला समजावत असते. रागिणी म्हणत असते की आई, एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नकोस. रागिणी कामिनीला खूपच समजवण्याचा प्रयत्न करत असते. कामिनी म्हणत असते की रागिणी, तू शांत बस, त्या कमळीमुळे माझा इगो हर्ट झालाय, आता काही मी तिला सुट्टी देत नसते. आता त्या कमळीला ह्या सगळ्याची किंमत चुकवावीच लागेल. त्या गावच्या कमळीमुळेच माझ्याच वहिनीने 4 चौकात माझा अपमान केला, माझ्या कानाखाली मारली आणि तिने मला सगळ्यांसमोर नाचवलं. तिला असं काही दुःख देईना ती म्हणाली पाहिजे, कामिनी मॅडम, माझं चुकलं, मला माफ करा, मी पुन्हा असं नाही करणार. ती माझ्या त्रासाला वैतागून गावाकडे निघून गेली पाहिजे. असं काहीतरी करीन. ती जर गावाकडे निघून नाही गेली तर मी स्वतः तिचा जीव घेईन. तिचं पूर्ण आयुष्य, तिचा प्रत्येक दिवस मी दुःखाने भरून टाकीन आणि तिला मी एका गावात नाही मारेन, तिला तडफडून तडफडून मारेन. आत्तापर्यंत मला असं वाटायचं की माझी सर्वात मोठी दुश्मन अन्नपूर्णाची नात आहे, पण ही कम्मई माझी पहिली आणि सर्वात मोठी दुश्मन आहे. हिचा बंदोबस्त तर मी करणारच. तर रागी म्हणत असते की आई, एवढ्या टोकाचा विचार करू नकोस. अगं, त्या म्हातारीने तुला शेवटची संधी दिलीये. अगं, त्या म्हातारीला कळ तर काय होईल, तुला कळतंय का आई? ती म्हातारी तुला घराबाहेर काढून टाकेन आणि मग तुझी मागायची वेळ येईल. त्यावेळी कामिनी म्हणत असते की रागिणी, तुला कळतंय का तू काय बोलतेस? मी कामिनी आहे, कामिनी. कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर्घा. मला ती अन्नपूर्णा भिकेला लावणं हे उभ्या आयुष्यात शक्य नाही. मी तिची पण अशी काही अवस्था करेन ना, ती स्वतःलाच ओळखू शकणार नाही. त्यावेळी रागिणी म्हणत असते की आई, तुझं डोकं फिरलंय का काय? काय बोलतीयस तू? कामिनी म्हणत असते की रागिणी, गप्प बस. हे सगळं मी तुझ्या संसारासाठी करतीये, आपल्या अनेकासाठी करतीये. असं म्हणून कामिनी आता तिथून निघून जाते. तर इकडे अन्नपूर्णा, राज आणि खूपच टेन्शनमध्ये असतात. अन्नपूर्णा म्हणत असते की राजन, आता कॉन्ट्रॅक्ट संपायला फक्त 1 दिवस बाकी आहे. आता आपण काय करू शकतो? माझी मोठी नात कधी घरी येईल? तिला बघण्यासाठी माझे डोळे आसुसले आहेत. राजन, मला माझ्या मोठ्या नातीला पाहायचं आहे. मला माझी मोठी नात भेटू दे. त्यावेळी राजन म्हणत असतो की आई, असं अभद्र बोलू नकोस आई. नक्कीच माझी मुलगी या घरात येईल. आई, तुला काहीही होणार नाही. त्यावेळी अन्नपूर्णा म्हणत असते की राजन, अजून किती वाट पाहू मी? राजन, नात घरी यावी म्हणून मी काही नाही वैकल्य. पूजा अर्जा, देवाची आराधना करून पाहिलं, तरीसुद्धा देवाला माझी दया का नाही येत? सारखी आस लागूनच, यावर्षी तरी माझी नात येईल, आज तरी येईल, उद्या तरी येईल, पण कसलं काय, माझं नशीबच फुटकं आहे. त्यावेळी राजन म्हणत असतो की आई, तू खूप विचार करतीयस. आई, माझी मोठी मुलगी नक्की घरात येईल. आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय. आता देवाच्या सगळं आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा देव स्वतःहून आपली मुलगी आपल्यासमोर उभी करेल. त्यावेळी अन्नपूर्णा म्हणत असते की हो राजन, तुझं सगळं बरोबर आहे, पण आता कॉन्ट्रॅक्ट संपायला फक्त 1 दिवस उरला आहे आणि आता माझी मोठी नात घरी आली नाही म्हणून ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करावी लागेल. महाजनांची सगळी प्रॉपर्टी एका चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाईल. राजन, तुला कळतंय का? त्यावेळी राजन म्हणत असतो की आई, मला सगळं कळतंय. अनिकावर चांगले संस्कार नाहीयेत आणि अनिका एवढं सगळ्या प्रॉपर्टीचा गैरवापर करेल. तर अन्नपूर्णा म्हणत असते की त्यात ती कामिनी रागिणी आहेत. ती कामिनीची मला लाज वाटते. ती ह्यांची बहीण आहे. ती एवढ्या खालच्या थराला गेली. आत्तापर्यंत काय सांगू राजन तुला? ही संपूर्ण प्रॉपर्टी जर तिच्या हाती लागली मग ती काय करेल देवालाच ठाऊक. तर राजन म्हणत असतो की आई, असं काहीही होणार नाहीये. आई, आपल्याकडे एक आयडिया आहे. आई, तुला असंच वाटतं ना कमळी तुला तुझ्या आणि मलाही वाटतं की कमळी मला माझ्या मोठ्या मुलीसारखीच. मग आपण एक काम करू शकतो. आपण कमळीलाच माझी मोठी म्हणून या घरात आणलं तर? त्यावेळी अन्नपूर्णा म्हणत असते की राजन, ही तर खूपच चांगली कल्पना आहे. जोपर्यंत माझी मोठी नात या घरात येत नाही तोपर्यंत ही सगळी प्रॉपर्टी चुकीच्या हातात जाणार नाही. राजन, ही कल्पना खूपच छान आहे. तर राजन, तू आत्ताच जा आणि कमळीला हे सगळं सांग आणि तिला ह्या सगळ्या गोष्टीसाठी तयार कर.
मला माहिती आहे कमळी अशी सहजासहजी तयार नाही होणार, कारण ती खरंच खूप स्वाभिमानी मुलगी आहे. तू आत्ता लगेच निघ. त्यावेळी राजन म्हणत असतो की ठीक आहे, मी आता कमळीच्या हॉस्टेलवर जातो आणि तिच्याशी बोलतो. तर इकडे कामिनी विचार करत म्हणत असते की आता कॉन्ट्रॅक्ट संपायला फक्त 1 दिवस बाकी आहे आणि अन्नपूर्णाला आणि त्या राजला अजूनही त्याची मुलगी आणि नात मिळाली नाही. आता ही सगळी प्रॉपर्टी अनिकाची. या सगळ्या प्रॉपर्टीची एकुलती एक वारसदार म्हणजे माझी अनिका. एकदा काही प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर झाली, मग पैसा अडका सगळे पॉवर्स वापरून वापरून त्या कमळीला अशी काही अद्दल घडवीन की ती हे शहरच सोडून गावी निघून जाईल. आणि तिने जर असं नाही केलं तर मी तिला जिवंत सोडणार नाही. असा विचार करून आता कामिनी गुंडांना फोन लावते आणि गुंडांना म्हणत असते, एका मुलीची छेड काढायची आहे. तिला अशी काही अद्दल घडवायची आहे की ती रोज तीळ तीळ तुटत राहील. तिला रोज कसला तरी मनस्ताप लागेल. तिला असं सारखा त्रास द्यायचा आहे. तर इकडे राज हॉस्टेलवर कमळीकडे आलेलं असतं. त्यावेळी कमळी म्हणत असते की राजन काका तुम्ही या ना बसा. कमळी त्यांना आग्रहाने बसायला सांगते आणि पाणी देते. त्यावेळी कमळी म्हणत असते की काय झालं राजन काका, अचानक इकडे काम काढलं, माझ्याकडे काही काम होतं का? त्यावेळी राजन म्हणत असतो की कमळी, काम नाही, तुला तर खरं तर एक विनंतीच करायची होती. त्यावेळी कमळी म्हणत असते की काय झालं राजन काका, असे का बोलायलात, कसली विनंती? त्यावेळी राजन म्हणत असतो की कमळी बाळा, काही काळजी करू नकोस, तुला सगळं काही सांगतो. पण प्लीज कमळी बाळा, मी तुला आत्ता जे काही सांगणार आहे ते सगळं माझं म्हणणं ऐकून, आणि प्लीज पाठ फिरू नकोस. त्यावेळी कमळी म्हणत असते की अहो राजन काका, सांगा तरी काय काम आहे, मी तुमची मदत नक्की करेन. तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे आहात. मला आत्तापर्यंत बाप काय असतो हे माहीत नव्हतं, पण तुम्हाला पाहून असं कळतं की तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे आहात. मी नक्कीच तुमची मदत करेन. त्यावेळी राजन आता कमळीला सांगत असतो की कमळी बाळा, तुला माहितीये कामिनी आत्याने आईकडून सांगितलं आहे आणि त्यात असं स्पष्ट लिहिलं आहे की जर 6 महिन्याच्या आत अन्नपूर्णा महाजनांची मोठी नात घरी नाही आली तर ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करावी लागेल. आणि कमळी बाळा, तुला तर माहिती अनिका किती वाया गेलेली मुलगी आहे. मलाच तिची लाज वाटते की ती माझी मुलगी आहे. कमळी बाळा, उद्या कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे आणि अजूनही माझी मोठी मुलगी घरी आली नाही. त्यामुळे नाईलाजाने उद्या ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करावी लागणार आहे. त्यावेळी कमळी म्हणत असते की वाई, पर ह्यात म्या काय मदत करू शकते? त्यावेळी आता राजन म्हणत असतो की कमळी बाळा, तू माझी मोठी मुलगी म्हणून घरी येशील. तू जर माझी मोठी मुलगी म्हणून जर घरी आलीस तर ही सगळी प्रॉपर्टी चुकीच्या व्यक्तीच्या हाती नाही जाणार, याची मला खात्री आहे. त्यावेळी आता कमळी नकारच देते. कमळी म्हणत असते की माफ करा राजन काका, पण मी असं काहीही करू शकत नाही. तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी मुलीला बघा. मला खूपच वाईट वाटतं. राजन तिथून निघून जातो. तर इकडे अन्नपूर्णा सदानंद आजोबांच्या रूममध्ये आलेली असते. अन्नपूर्णा आजोबांच्या जवळ बसते आणि ती रडत असते. ती आजोबांना म्हणत असते की अहो, कॉन्ट्रॅक्ट संपायला फक्त 1 दिवस उरला आहे. सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करावी लागणार आहे. देवी आई, माझी कसली परीक्षा पाहतीये काय माहिती. किती गेली 18 वर्षांपासून मी माझ्या मोठ्या नातीची वाट पाहतीये. अजूनही माझी मोठी नात माझ्या या डोळ्यांना दिसली नाही. अहो, मी खरंच खूप वैतागले. मला माझ्या मोठ्या नातीला कधी बघेन असं झालंय. तर आजोबा म्हणतात, अगं तू आणि राजन आपल्या मोठ्या नातीला शोधण्यासाठी धडपडीन बसून आहे आणि मला हेही माहितीये की माझी मोठी नात कोण आहे. तरी सुद्धा माझं दुर्दैव कसलं आहे ना, मी तुला सांगूच शकत नाहीये. ही माझी किती मोठी चूक आहे. आजोबाही रडत असते. तर सकाळ झालेली असते. तर कामिनी वकिलाला घेऊन घरे पोहोचलेली असते. कामिनी अन्नपूर्णा राजांकडे पेपर्स देते आणि सह्या करायला सांगते. तर कामिनी म्हणत असते की अन्नपूर्णा वहिनी, तू तुझा शब्द पाळू शकली नाहीस. तुझ्या नातीची वाट पाहत आहे ती. नात तर काही घरी आली नाही. आता ही सगळी प्रॉपर्टी अनिकाची. या सगळ्या प्रॉपर्टीची एकुलती एक वारसदार म्हणजे माझी अनिका. एकदा काही प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर झाली, मग पैसा अडका सगळे पॉवर्स वापरून वापरून त्या कमळीला अशी काही अद्दल घडवीन की ती हे शहरच सोडून गावी निघून जाईल. आणि तिने जर असं नाही केलं तर मी तिला जिवंत सोडणार नाही. असा विचार करून आता कामिनी गुंडांना फोन लावते आणि गुंडांना म्हणत असते, एका मुलीची छेड काढायची आहे. तिला अशी काही अद्दल घडवायची आहे की ती रोज तीळ तीळ तुटत राहील. तिला रोज कसला तरी मनस्ताप लागेल. तिला असं सारखा त्रास द्यायचा आहे. तर इकडे राज हॉस्टेलवर कमळीकडे आलेलं असतं. त्यावेळी कमळी म्हणत असते की राजन काका, तुम्ही या ना बसा. कमळी त्यांना आग्रहाने बसायला सांगते आणि पाणी देते. त्यावेळी कमळी म्हणत असते की काय झालं राजन काका, अचानक इकडे काम काढलं, माझ्याकडे काही काम होतं का? त्यावेळी राजन म्हणत असतो की कमळी बाळा, काही काळजी करू नकोस, तुला सगळं काही सांगतो. पण प्लीज कमळी बाळा, मी तुला आत्ता जे काही सांगणार आहे ते सगळं माझं म्हणणं ऐकून, आणि प्लीज पाठ फिरू नकोस.
त्यावेळी कमळी म्हणत असते की अहो राजन काका, सांगा तरी काय काम आहे, मी तुमची मदत नक्की करेन. तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे आहात. मला आत्तापर्यंत बाप काय असतो हे माहीत नव्हतं, पण तुम्हाला पाहून असं कळतं की तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे आहात. मी नक्कीच तुमची मदत करेन. त्यावेळी राजन आता कमळीला सांगत असतो की कमळी बाळा, तुला माहितीये कामिनी आत्याने आईकडून सांगितलं आहे आणि त्यात असं स्पष्ट लिहिलं आहे की जर 6 महिन्याच्या आत अन्नपूर्णा महाजनांची मोठी नात घरी नाही आली तर ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करावी लागेल. आणि कमळी बाळा, तुला तर माहिती अनिका किती वाया गेलेली मुलगी आहे. मलाच तिची लाज वाटते की ती माझी मुलगी आहे. कमळी बाळा, उद्या कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे आणि अजूनही माझी मोठी मुलगी घरी आली नाही. त्यामुळे नाईलाजाने उद्या ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करावी लागणार आहे. त्यावेळी कमळी म्हणत असते की वाई, पर ह्यात म्या काय मदत करू शकते. त्यावेळी आता राजन म्हणत असतो की कमळी बाळा, तू माझी मोठी मुलगी म्हणून घरी येशील. तू जर माझी मोठी मुलगी म्हणून जर घरी आलीस तर ही सगळी प्रॉपर्टी चुकीच्या व्यक्तीच्या हाती नाही जाणार, याची मला खात्री आहे. त्यावेळी आता कमळी नकारच देते. कमळी म्हणत असते की माफ करा राजन काका, पण मी असं काहीही करू शकत नाही. तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी मुलीला बघा. मला खूपच वाईट वाटतं. राजन तिथून निघून जातो. तर इकडे अन्नपूर्णा सदानंद आजोबांच्या रूममध्ये आलेली असते. अन्नपूर्णा आजोबांच्या जवळ बसते आणि ती रडत असते. ती आजोबांना म्हणत असते की अहो, कॉन्ट्रॅक्ट संपायला फक्त 1 दिवस उरला आहे. सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करावी लागणार आहे. देवी आई, माझी कसली परीक्षा पाहतीये काय माहिती.